आणि समजा यामुळे मुलीच्या बापाला त्या महिन्यात जास्त खर्च झाला आणि म्हणून त्याने ओव्हरटाईम केला, जास्त काम केलं, तर काय बिघडलं काय यात? असं कसं? माझी काहीच मदत झाली नाही ना तुम्हाला. तुम्ही सांगितलं असतं तर. लक्ष्मी, काय असतं ना, हे पुरुषांचं जरासं वेगळं असतं. म्हणजे महिन्याचा खर्च समजा जरा जास्त झाला ना, तर आम्ही आमच्या परीनं सगळं जमवायचा प्रयत्न करतो ग. कळतंय का तुला? म्हणजे बघ, समजा आता आपल्या घरी पाहुणे जेवायला आले, तुम्ही काय करता? अगदी छान सागर संगीत स्वयंपाक करता, छान असं ताट सजवता, ताट मांडता, भरभरून आग्रह करता पाहुण्याला. आणि समजा एखादं कोणीतरी म्हणालं की मला 2 पोळ्या हव्यात असं, आणि नेमकी स्वयंपाकघरात एकच पोळी उरली आहे, काय करता तुम्ही? ओ पोळ्या संपल्या आहेत, भात घ्याल का असं विचारता का? नाही ना, अगदी कोणालाही नकळत पटापट कढी मळता, पोळ्या लाटता आणि पाहुण्याला कळण्याच्या आत गरमागरम पोळी त्याच्या ताटात वाढता, हो की नाही? मी सुद्धा माझ्या परीनं असंच काहीतरी करायचा प्रयत्न केला ग, आणि काही नाही. पण मी काहीच केलं नाही ना. का विसरलीस का तू? जानू येण्याच्या 2 दिवस आधीपासून तू आणि वीणा दोघीही खपत होतात स्वयंपाकघरात. अरे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे काय खायचं काम आहे की काय? तुम्ही सकाळी उठलात लवकर, पहाटे उठून सगळा स्वयंपाक केलात आणि रात्री आवरून झोपायला किती वाजले तुम्हाला? मध्यरात्र झाली. अगं म्हणजे तू सुद्धा ओव्हरटाईम केलासच ना. अगं एवढा ओव्हरटाईम तर मी पण नाही केला, माहितीये तुला. ओव्हरटाईम करून दमली ग. जयंत, आपल्याकडे काम करणारा स्टाफ आजही येऊन गेला ना? बघितलं, तू आजही मला उठवलं नाहीस. तू मला म्हणाला होतास तू त्यांची आणि माझी भेट घालून देशील. काय रे जयंत तू? अगं ते आज आज आलेच नाहीयेत. का? एकाची तब्येत बरी नव्हती म्हणून. अरे बापरे, 1 मिनिट, तुला कसं कळलं हे? ओ, फोन केला होता का त्यांनी? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की सगळ्यांनीच सुट्टी घ्या. तशी बरेच दिवसात त्यांना सुट्टी मिळाली नव्हती ना. बरं केलंस तू हे जयंत. ए जयंत, मी काय म्हणते, तू एक काम कर, तू त्यांना परत फोन कर, आपण ना त्यांना भेटायला जाऊयात. जानू, सोड आता हा विषय. जयंत, जयंत, अरे कर ना फोन त्यांना. मी त्यांना फोन नाही करू शकत. का? कारण त्यांच्याकडे फोनच नाहीये. काय? फोन नाहीये? म्हणजे ते येणार नाहीयेत हे त्यांनी मला नेबरच्या फोनवरून कळवलं होतं. आता त्यांच्या नेबरला फोन करून डिस्टर्ब करणं बरं दिसत नाही ना. नाही नाही जयंत, नको, उगीच आपल्यामुळे कोणाला त्रास नको. मी फक्त म्हणत होते, आपण जरा जाऊन त्यांची चौकशी केली असती तर त्यांनाही बरं वाटलं असतं. गॉड, हे बघ, बोलण्याच्या नादात तुझी कॉफी थंड झाली. जा तू लवकर फ्रेश होऊन घे, मी नवीन कॉफी बनवतो. ओके हा हजबंड. आदर्श जोडपं आहात तुम्ही आमच्यासाठी. आई, अहो कधी कधी असं असतं की नाही की आपल्या जोडीदाराला आपल्याला काही सांगता येत नाही, म्हणून खरं तर आपण त्यांना समजून घेत नाही असं होतच नाही, हो की नाही? मला वाटतं आई, समोरच्याला ना थोडा वेळ द्यायला पाहिजे. तुम्ही थोडा धीर धरा. बाबा बोलतील की स्वतःहून तुमच्याशी काहीतरी, नाहीतर कोणी सांगावं? त्याआधीच त्यांचं टेन्शन दूर झालेलं असेल तर? तथास्तु, तसंच होऊ दे. आता अशा उदास नका राहू बाबा तुम्ही. मग आता हसा बघू. तुम्ही अशा उदास असलात ना की घरात मला पण करमत नाही बाई. असं कधी कधी ना मला कळत नाही, मी तुझी सासू आहे का तू माझी सासू आहेस? आई, आई भाजीचं बघून येते मी.
सर तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना सर. जेव्हापासून कळलंय की आता 2च महिन्यात माझी नोकरी जाणार आहे, असं काही सुचतच नाहीये मला आणि असं अस्वस्थ वाटतंय हो सर. काय ना सर, आमच्या घरातला कर्ता पुरुष मीच आहे आणि अजून माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या नाही आहेत. म्हणूनच सर एक विनंती करायची होती. मला थोडंसं एक्सटेन्शन नाही का मिळू शकत? म्हणजे फार नाही, 6-8 महिने मिळाले ना तरी पुरेसं आहे सर. सर, रिटायरमेंट नंतर तुम्हाला PF मिळेल, तुम्ही त्याचा वापर करूच शकता ना. त्याचं नियोजन मी अगोदरच केलंय सर. आता माझ्या मुलीचं लग्न होतं त्यामुळे बराच खर्च झाला आहे सर. आणि सर बघा ना, मी इतकी वर्ष आपल्या कंपनीत आहे आणि तक्रारीला जागाही ठेवलेली नाही मी सर. म्हणजे मी कधीही उशिरा येत नाही, अगदी वेळेवर येतो, उशिरापर्यंत बसतो, सगळ्या डेडलाईन्स पूर्ण करतो. म्हणजे कधीच माझ्या कामात तुम्हाला बॅकलॉग मिळणार नाही सर. म्हणजे तक्रारीला जागाच नाही आहे. मी असं काहीच केलं नाही की कंपनीने मला काढून टाकावं ना सर. म्हणून म्हणतोय की तुम्ही एक कराल का माझ्याकरता सर? तुम्ही MD सरांना माझ्या वतीनं विनंती कराल का? म्हणजे तुमचं ते ऐकतील, त्यामुळे सॉरी सर, पण असं केलं तर माझी नोकरी जाईल हो. मी असं करतो, MD सर आले ना की तुम्हाला कळवतो. हवं तर तुम्हीच बोला त्यांच्याशी, बघा तुमचं ऐकतायत का ते. ठीक आहे सर. थँक्यू सर.